नमस्कार मंडळी. चला तर मी आले ड्युटीवरून. तर आजी इकडे बघा कशा विरूबरोबर दळण करत होत्या. पण मला वाटलं विरूच बोलते, पण विरू नव्हता, विरू झोपला होता. तर त्या मम्मींबरोबर बोलते आणि त्यांचं चाललं तर तांदूळ नीट करायचे. बघते तिकडे हा विरू उठून पण पुन्हा झोपला होता. त्यानंतर बघते हे बघा उठल्यानंतर खेळायला लागलं बाळ कसं हत्तीवरून टेबलवर जाऊन बसलं आहे. असा विरू नटखट. त्याच्यामुळे लहान मुलं असली की या नटखटपणा आणि खूप टेन्शनमध्ये राहतो आपण, हे की नाही? बरोबर. तुमच्या बाबतीत असं होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मला खाऊ दे, मी त्याला दिले फुटाणे. तर हे बघा कसे खातोय, पूर्ण इकडे तिकडे करतोय आणि हसून दाखवतोय मला. त्याची आपली मस्ती चालली होतीच नेहमीप्रमाणे. त्यानंतर मला आता त्याला चहा पिऊन घेऊयात. मस्त असा गरम गरम चहा झाला होता, सगळ्यांना दिला, मी पण घेतला. कारण कामावरून आल्यावर खूप थकल्यासारखं झालं होतं. मला चला आता चहा पिऊन मग पुढच्या कामाला सुरुवात करूयात. मग सगळ्यांना चहा वगैरे दिला, मी पण घेतला. ते विरू बघा कसा ट्रेमध्ये ओतून चहा पितोय. त्यानंतर मला चला आता मनी प्लांट जरासं लावूयात. हा इकडचा पण मनी प्लांट खूप वाढला होता, म्हणून मग माझ्याकडे 2 कप होते मस्त चिनी मातीचे. त्याच्यामध्ये मग मी एक जडचा प्लांट आणि एकच हे मनी प्लांट असे 2 प्लांट लावून घेतले आणि ते मस्त असे किचनमध्ये ठेवून गेले. तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की सांगा. कारण असे छोटे छोटे झाडं लावायला मला खूप आवडतात. आता कसं पावसाळा पण सुरू होईल ना, यामुळे जास्त पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, त्यामुळे मग ही मनी प्लांट मी लावलेत. तुम्हाला त्यानंतर मला झालं तर आवरून घ्यात किचन किती आवडलं. तर पुन्हा जसं आहे तसं होतं. सकाळच्यासाठी कूट नव्हता, तर कुटासाठी सगळे शेंगदाणे भाजून घेतले. एकदाच करून ठेवलेलं परवडतं. भांडीवर धुवून झाले. मग आलं होतं पार्सल. म्हणलं तर चला पार्सल ओपन करूयात. तर विरूची गडबड माझ्याभोवती जास्त होती. त्याला आधी बघा त्यात काय आणलं आहे मम्मांनी असं. त्यानंतर मग पार्सल ओपन केलं, तर त्याच्यामध्ये मी क्लॉथ ऑर्गनायझर मागवले होते. छान आहेत बघा. 107 रुपयाला मला 4 भेटले. तुम्हाला हवे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही बाय करू शकता. तर हे बघा असे मस्त ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या कपाडात जो पसारा होतो कपड्यांचा तो होत नाही आणि कपडे व्यवस्थित राहतात. चलो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर.